मान्य शिवाजीदादांचं मी विधान ऐकलं, परंतु खरोखर पब्लिक डोमेनमध्ये जी माहिती आहे, आपण आपल्या कंपनीची वेबसाईट पुन्हा एकदा तपासून पहा। या वेबसाईटवर जे प्रोडक्ट आपण सप्लाय करता, आपल्या वेबसाईटवर जाऊन लेफ्ट साईडचा टॅग जर आपण टॅप केला तर त्याच्यामध्ये डिफेन्स येतं, डिफेन्सच्या खाली टर्नकी प्रोजेक्ट्स येतात। या टर्नकी प्रोजेक्ट्समध्ये आपणच आपल्या कंपनीची बढाई सांगत असताना जे टर्नकी प्रोजेक्ट सांगितलेत आणि आपण संसदेत विचारलेले जे प्रश्न आहेत याचा थेट संबंध जुळतो आणि हे पुराव्यानिशी आपल्याला दाखवले। आता आपल्याला शब्द फिरवायचा आहे, त्यामुळे आपण मला आव्हान दिलं होतं पुरावे दाखवा, आपण माघार घ्याल, परंतु आपण नेहमीप्रमाणे शब्द फिरवलाय आणि आपण जी आज रामलिंगाची खोटी शपथ घेतली आहे त्याचा मी निषेध करतो। परंतु आणखी कोणाची खोटी शपथ घ्यायची हे कृपया आपण आठवून ठेवा, कारण मी सुरुवातीलाही सांगितलं होतं हा फक्त ट्रेलर आहे। अजून अनेक गोष्टींच्या खुलासे अजून बाकी आहेत आणि हे खुलासे आपल्याला द्यावे लागतील, कारण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेत 3 टर्म आपल्याला निवडून दिल्यानंतर त्या निवडून देण्याच्या, त्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या मतांचा फायदा घेऊन आपण ज्या पदावर बसला त्या पदाचा आपण कशासाठी वापर केलाय हे येत्या दिवसात तुम्हाला सगळं पुराव्यानिशी दाखवतो। उत्तर द्यायला मात्र तयार राहा, त्यावेळी सुद्धा खोटी शपथ घेऊन विषय टाळू नका। केलेली आहे फडणवीस मतदारसंघामध्ये आल्यावरती खरं तर विकासाच्या मुद्द्यांवरती बोलणं अपेक्षित होतं, पण पुन्हा एकदा वैयक्तिक टीका झाली आहे। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरं तर महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठे रखडला हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं। इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प पुढे का गेला नाही हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं। परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले। शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे अर्धसत्य आहे। पूर्ण सत्य हे आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत, त्यांना केवळ धंदा जमतो आणि त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने 3 टर्म संसदेत पाठवल्यानंतर माजी खासदारांनी आपल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारले आणि त्याचे पुरावे सुद्धा मी आपल्या समोर ठेवलेले आहेत। त्या पुराव्यांवर माजी खासदार काहीही बोलत नाही, विषयांतर करत असताना त्यांची धांदल उडते। अशा उमेदवाराचं समर्थन देवेंद्रजी फडणवीस करणार का? आत्ताशी तर ट्रेलर दाखवलाय, अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे। माझी देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की तो सगळा प्रश्नांचा जो बंच आहे मी आपल्यालाही पाठवतो आणि त्यानंतर आपण यावर निर्णय घ्या की या पद्धतीच्या उमेदवाराचं आपण समर्थन करणार का। दुसरी गोष्ट, आपण माझ्या व्यवसायाविषयी जे बोलताय त्यावरून खरं तर मान्य देवेंद्रजी, मी रात्रीचा वेश बदलून तर कुठे जात नाही, पण त्याही पलीकडे जाऊन नेमका कशाचा त्रास होतोय हे मला कळलं नाही की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी लोकांना दाखवला, हे चूक केलं का? हा साधा सरळ प्रश्न आहे। त्यामुळे आपल्याकडून, आपल्यासारख्या मोठ्या नेत्याकडून विकासाविषयी बोललं जाणं जास्त अभिप्रेत होतं, पण तरी धन्यवाद। आपण अर्धसत्य का होईनात पण ते बोललात, पण ते पूर्ण सत्य हेच आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत, पण जनतेनं विश्वासानं निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचा धंदा मात्र चोख जमतो।